नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या प्रोजेक्टमध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर निकुंज भानुगरियाजी. नमस्ते. नमस्कार. त्यांच्याबद्दल मास्टर म्हणण्याचं अर्थात कारण म्हणजे त्यांनी मास्टर्स केले आणि दुसरं मास्टर्स म्हणण्याचं कारण म्हणजे ते वेगवेगळ्या प्रोफाईलमध्ये काम करतात. असं आपण म्हणतो फक्त की सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड खूप वास्ट आहे, याच्यामध्ये खूप स्कोप आहे. पण खूप स्कोप कधी आहे? जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल, गव्हर्नमेंट अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम कराल तेव्हा. आणि त्यांनी तसं सुरुवात केलेली 2017 मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मागच्या या 7-8 वर्षांमध्ये त्यांनी ऑलमोस्ट सगळे त्यातले ट्राय केलेले आहेत आणि त्याच्यात अतिशय उत्तमरित्या ते काम करतात. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, त्यांना या क्षेत्रात आलेले अनुभव कसे आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. तर नमस्ते. आपण गप्पांची अशी सुरुवात करूया. बोला. थोडक्यात आम्हाला पहिल्यांदा आधी विचारायचं ते म्हणजे तुमचा केजी टू पीजी वाला जर्नी कसा होता? म्हणजे तुमची स्कूल कुठली होती, मग हं. कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची इन्स्पिरेशन कोण होती, ओके. ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअर या फील्डकडे वळला? तर हा एज्युकेशनल जर्नी पूर्ण प्रवास कसा होता? बेसिकली जन्म माझा गुजरातचा हं, हं, आणि माझं म्हणजे प्रायमरी एज्युकेशन तर गुजरातलाच झालं. हं, आणि खरं तर असं म्हणायला काही हरकत नाही, की जेव्हा मला माहीत नव्हतं, की या फील्डला हं. सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतात. अच्छा. तेव्हा मला असं फक्त जर कोणी विचारलं, की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय? हं, हं, तर मी एक उत्तर द्यायचो, की मला हे घर बांधायचंय हं, किंवा हे असं काहीतरी करायचंय. हं. नंतर जेव्हा हळू-हळू मोठा झालो आणि हायर सेकंडरीला आलो, मग कळलं की अच्छा याला सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड नावाने म्हटलं असं जातं. म्हणतात. बरोबर. सो आणि थोडंसं सुदैव म्हणावं की वडिलांनी पण बिझनेस चेंज केला हं, आणि ते कुठेतरी कन्स्ट्रक्शनकडे वळाले. मग मला दोन्ही प्लॅटफॉर्म भेटले हं. की ऑलरेडी घरचा हा बिझनेस पण होता आणि ऑलरेडी माझी तर इच्छा लहानपणापासून होतीच. लहानपण म्हणजे एक 8वी-9वी पासून अशी इच्छा होती की हां, आपल्याला हे करायचंय. बरोबर. सो यामुळे मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डच निवडली हं, आणि 2010ला जेव्हा माझी 10वी पास झाली, हं, मग त्याच्यानंतर मग मी एकतर डिप्लोमा करू हं, सिव्हिलमध्ये हं. किंवा 11वी-12वी नंतर आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ या हिशोबाने ठरवलं होतं. ओके. सो असे ठरवले. 2010 साली व्यवस्थित ग्रेड वगैरे मिळाल्यानंतर जे काही फॉर्म्स हे आले आणि नाशिकला असताना मग संदीप पॉलिटेक्निकला मी ॲडमिशन घेतलं हं. आणि मग तिथून या जर्नीला सिव्हिल सुरुवात झाली. इंजिनिअरिंगला सुरुवात क्या बात झाली. है! पण मला नेहमी असं वाटतं, की ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे, त्या क्षेत्रात जर आपल्याला जायला मिळालं, तर तो माणूस नक्की यशस्वी होतोच किंवा तो मन लावून जास्त काम करतो. त्यामुळे तुम्हाला जायचं होतं या क्षेत्रात, आवड होती हां, आणि तुम्ही आलात पण या क्षेत्रात. हे खरं आहे हां, हां. मात्र. तर आता आपण या क्षेत्रातला आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरचा नंतर एक स्ट्रगल असतो. हं, सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट होतं. बरोबर. त्याच्यानंतर आपण सर्व्हिस प्रॅक्टिस करतो. ती पण बिलकुल. तुम्ही कुठे केली तेही सांगा. आणि त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केलात, इंडिव्हिज्युअल पहिला प्रोजेक्ट, हं. तर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? तो काम करताना काही दडपण आलं का? किंवा ती जर्नी कशी होती? स्ट्रगलचा पिरियड कसा होता सगळा तो? आता या बाबतीत असं आहे, की डिप्लोमा कंप्लीट झाला. डिप्लोमा नंतर डिग्रीला ॲडमिशन घेतलं. हं, हे करत असताना जे फॅमिली प्रोजेक्ट चालू होते, त्याकडे तर फक्त लक्ष होतं. पण एवढा वेळ नाही भेटायचा. येऊन जाऊन किंवा वीकेंड्सला जस्ट साइट व्हिजिट्स किंवा साइटवर जाऊन बघणं वगैरे चालू राहायचं. आणि त्याच्यानंतर मग मास्टर्सला ॲडमिशन घेतलं. मास्टर्ससाठी नागपूरला गेलो. नागपूरला गेल्यानंतर जेव्हा मास्टर चालू होतं, तेव्हा थोडासा वेळ भेटला अकॅडमिक चालू असताना, की आपण सोबत जॉब करू शकतोय आणि आपल्याला वेळ पण भेटत आहे. मग तिथे सुरुवात झाली माझी कन्सल्टिंगमध्ये. म्हणजे मी मास्टर्सला स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घेतलं होतं. तर हं, ते करत असताना नागपूरला दिव्या कन्सल्टंट्स म्हणून कन्सल्टंट आहेत, जे पी-ई-बीमध्ये काम करतात. हं, प्री इंजिनिअर्ड बिल्डिंग्समध्ये काम करतात. तर तिथे एक एक्सपोजर भेटला. हं, सुरुवात झाली त्या इंडस्ट्रियल शेड्स आणि यांच्यापासून. काही प्रोजेक्ट्सवरती काम केलं. हं, थोडंसं शेवटचा प्रोजेक्ट जो तिथे काम केला तो मॉरिशसचा हँगओव्हर आपला सॉरी हँगर होता. अ, आणि पण ते काम करत असताना कुठेतरी असं होतं, की माझी एक पर्सनली आहे ना अटॅचमेंट काँक्रीट स्ट्रक्चरकडे जास्त होती. वाह! सो तिथे असं झालं, की हां, ठीक आहे आपण काम करतोय, करतोय. पण ते जे चॅलेंज किंवा ते जे असं मनात इच्छा पाहिजे ना काम करण्याची, ते आणि ते धडपड करण्याची, नवीन शिकण्याची, ते स्टील स्ट्रक्चरमध्ये किंवा पी-ई-बी शीटमध्ये एवढी नसल्यामुळे, मग कुठेतरी वाटलं, की हां, हे थांबवू
आणि काहीतरी एक्सप्लोर करू की जी आपली आवड आहे. हम्म, पर्सनली स्ट्रक्चरल इंजिनियर आपण ठीक आहे होतोय, पण त्याच्यात पण नंबर ऑफ फील्ड आहेत डिझाईन मध्ये. बरोबर. आणि माझी इच्छा आरसीसी स्ट्रक्चरकडे जास्त असल्यामुळे हम्म, तिकडचं मी थोडंसं स्टॉप केलं. हम्म, आणि मग मी तिथून पाऊल टाकले मुंबईकडे. हम्म. कारण शेवटी मुंबई अशी सिटी आहे की तुमच्या स्टार्टिंगच्या फेजला जेव्हा हा. तुम्ही करिअर घडवायच्या याच्यात असतात, हा. त्यावेळेला मुंबई तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्पफुल ठरते असं हा. मला तरी वाटतं. नक्कीच. सो मुंबईकडे गेलो, काही इंटरव्ह्यूज दिले, या त्या ठिकाणी थोडंसं हातपाय मारल्यानंतर एका ठिकाणी जॉब भेटला. तो पर्सनली एज अ स्ट्रक्चरल इंजिनियर नाही भेटला, पण मला साईट इंजिनियर म्हणून भेटला. हम्म, आणि माझा ऑलरेडी फॅमिली बिझनेस होता, सो मला दोन्ही ऑप्शन्स प्रेफरेबल होतेच. हो. म्हणून मी ॲज अ साईट इंजिनियर, ज्युनियर साईट इंजिनियर लागलो. मी लोढा ग्रुपच्याच एका प्रोजेक्टला लागलो. स्काफ कन्स्ट्रक्शन म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर कंपनी होती त्यांच्याकडे लागलो. त्यांचे काही प्रोजेक्ट्स हँडल केले आणि 2 वर्ष ॲज अ साईट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो. आणि ॲज अ साईट इंजिनियर म्हणजे सिनियर साईट इंजिनियर म्हणून मी तिथून पूर्ण एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडलो. वा. बाहेर पडलो तर 2019चं वर्ष होतं. आणि तिथून मग परत नाशिकला आलो. एक्सपिरियन्स व्यवस्थित झाला होता. पर्सनली मुंबईच्या एक्सपिरियन्स बाबतीत जर 2 मिनिटं बोलायचं झालं तर मी असं सांगेल की मुंबई तुम्हाला आहे ना कमी वेळेत खूप जास्त शिकवून जाते. क्या बात आहे. आणि तुमची नजर, जरीही तुम्ही सिव्हिल इंजिनियर असलात तरी तुमची नजरमध्ये जे फिनिशिंग टच जो येतो ना, तो मुंबई तुम्हाला खूप जास्त देऊन जाते. तिथले इंजिनियर्स म्हणा किंवा तिथले जे हायर ऑथॉरिटीज आहेत, ते लोक तुम्हाला एवढं म्हणजे ट्रेन करतात की तुम्ही रात्री सुद्धा आहे ना तेवढे ऍक्टिव्ह असतात तुमच्या प्रोजेक्ट्सला घेऊन. वा. तुम्हाला म्हणजे ती सवय झालेली असते 24 तासाची. म्हणजे मला असं वाटतं की मुंबई जसं फिल्म स्टार साठी स्ट्रगलिंगची सिटी हा. आहे, तशी आता सिव्हिल इंजिनियर साठी आहे. हे एक्झाम्पल माझ्या समोर आहे की जर तुम्ही चांगला मुंबईत पहिल्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल केलात हो, तर माझ्या मते त्याला पुन्हा जेव्हा तुम्ही आपल्या 100% city आलात, म्हणजे तेव्हा काम कराल. घरच्यांना वाटायचं की हा बिझनेस आहे आपला, पण तू एवढं काय तिथे धावपळ करतोय. जे ठीक आहे, सिव्हिल इंजिनियर किंवा ही फील्ड आहे ना थोडंसं स्टार्टिंगच्या फेजमध्ये फायनान्शियली बघायला गेलो तर थोडंसं कमी रेव्हेन्यू जनरेट करते अशी आहे. पण त्या काळात आहे ना तुम्हाला शिकायला खूप भेटतं जर तुम्ही भेटतं. आणि चांगला ते प्लॅटफॉर्म महत्वाचं वरती आहे. असाल ना. सुरुवातीच्या तर काळात शिकणंच महत्वाचं हा. पैशापेक्षा. त्यांनी खूप चांगलं शिकवलं. म्हणजे साधा आज असं एक प्रॅक्टिस झाली की लोक सांगतात मला, इकडचे पण माझे कंपनी, की जे तू बघतोस ना की कॉलमची व्हर्टिकॅलिटी, ती जी तुला नजरेने बघून कळते ना, ती आम्हाला नाही समजत आहे अजून. बरोबर. तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे मुंबई वा. आणि तिकडचे इंजिनियर्स. वा. मग ते झालं. मला या क्षेत्रातल्याच काही प्रश्नांकडे अजून यायचंय. मला त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता जसं मुंबईचं काम केलं किंवा आता नाशिकलाही काम करताय, त्याच अनुषंगाने हा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. हो, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा रिस्की सुद्धा असतं, कारण त्यांना त्यातलं माहित नसतं आणि बरोबर आहे. धोका संभवू शकतो. तर तुम्ही सिच्युएशन कशी हँडल केलीत करता? आता ही गोष्ट जेव्हा फक्त साईट इंजिनियर म्हणून आपण काम करतो ना, साईट इंजिनियर म्हणून काम करत असताना तर कसं आहे की तुम्ही 24 आवर्स किंवा त्यांच्या टच मध्ये असतात. ऍटलिस्ट तुमचा अनस्किल्ड लेबरच्या वरती जो काही फॉरमॅन किंवा सुपरवायझर असतो, तुम्ही त्याला कंटिन्युएशन मध्ये ते सांगत असतात. तुमच्या ड्रॉइंग कंटिन्यू तुमच्या समोर असतात, ते लोक पण समोर असतात. तेव्हा थोडंसं इझी पडतं, कारण तुम्ही ते लोक जे काम करतायत ते दिवसातनं 4 वेळा तुम्ही यांना चेक करू शकता. पण जेव्हा तुम्ही कन्सल्टंट म्हणून फील्डमध्ये येतात, कन्सल्टंट म्हणून फील्डमध्ये आल्यानंतर तुमचा एक गॅप असा येतो की तुम्ही साईटवरती फक्त चेकिंगसाठी जातात. ते लेबरशी तुमचा संबंध नसतो. तुम्ही जेव्हा चेकिंगला जातात तेव्हा एकतर म्हणजे जो साईटवरचा एक तर इंजिनियर किंवा ऑनर आणि त्यांच्यासोबतचा जो मेन सुपरवायझर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. बरोबर. आपण समजावू शकतो त्यांना, पण ते किती समजतात आणि ते किती डिलिव्हर करतात ते अनस्किल्ड लेबर्सला, हा खूप मोठा फॅक्टर असतो. प्लस दुसरं एक पर्सनली मला असं वाटतं की तुम्ही जरीही साईटवर नसून तुम्ही कॉलवरती किंवा कॉन्टॅक्टवर जर जेवढं जास्त त्यांच्या सोबत अवेलेबल असाल ना, तेवढा त्यांना फायदा जास्त होतो. आता हे कसं कळलं मला की जेव्हा मी फील्डमध्ये नव्हतो, पण मी जेव्हा काम करत होतो तेव्हा एक ड्रॉबॅक असा होता, म्हणजे वडील जेव्हा काम करायचे, ड्रॉबॅक असा होता की
प्रत्येक वेळेस एकतर इंजिनियरकडे जावं लागते ड्रॉइंग घेऊन, सोबत त्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जावं लागते समजून घेण्यासाठी. थोडेसे जर समजा एजेड असतील तर ते थोडेसे फ्री नसतात बोलण्यासाठी, समजवण्यासाठी, किंवा ते साईटवर सहसा येत नाहीत. तर तेव्हा हे कळलं की तुम्ही जेवढे जास्त तुम्ही अवेलेबल व्हाल ना लोकांसाठी कॉलवर किंवा साईटवर, तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होऊन जातो. की हा, त्यांचं एक सगळ्यात मोठी भीती ही असते की अरे हे इंजिनियर आहेत, यांना कसं विचारायचं. हे जर तुम्ही काढून टाकलं ना की हा, तुम्ही त्यांना साईटवर जाऊन एवढं जरी सांगितलं ना, त्या ड्रॉइंग वरती माझा नंबर आहे, तुम्ही कधी पण मला कॉल करा, मी तुम्हाला त्यावेळेला जर अवेलेबल नसेल, तुम्ही ऍटलिस्ट अर्धा तास 1 तासाने ऑफिसला पोहोचल्यावर तुम्हाला ते रिव्हर्ट करतो. तर साईटवरती चुकायचे चान्सेस आहे ना फार कमी होऊन जातात. सगळ्यात मोठा म्हणजे मी सुरुवात केली म्हणजे तीच की तुम्ही मला कधी पण कॉल करा, त्या वेळेला पॉसिबल नसेल तुम्ही अर्धा तासाने उत्तर देईल, तासभराने उत्तर देईल, पण असं नाही की तुम्ही माझ्याकडे ऑफिसला या, मी तुम्हाला सांगतो आणि मग ट्रान्सपरन्सी फार महत्वाची आहे एका अँगल ना. इंटरॅक्शन खूप फ्री तुम्ही करून दिला ना तर ते लोक फ्री होऊन जातात तुमच्याशी डिस्कस बरोबर. त्यातलाच एक इंटरॅक्शनचा पुढचा मुद्दा हे झालं त्या लोकांबरोबरचं इंटरॅक्शन. आता मी गोष्ट करतोय कस्टमर बरोबरचं इंटरॅक्शन. तर कस्टमर कायम पहिल्यांदा रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये म्हणतो की आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर, आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. आणि एक इंजिनियर म्हणतो मला वाटत असतं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा बॅलन्स मग तुम्ही कसा करता अशा वेळेला? या बॅलन्सिंग मध्ये म्हणजे ऍज अ बिल्डर जर बोलायचं झालं तर आतापर्यंत म्हणजे सगळे प्रोजेक्ट डील हँडल करत असताना मी त्यांच्याकडनंही शिकलो की कसं कस्टमर हँडल करायचं. मेनली डिपेंड करतं की कुठल्या एरिया किंवा लोकॅलिटीमध्ये काम करतात ते. नाशिकमध्ये काम करत असताना प्रत्येक लोकॅलिटी आणि प्रत्येक एरिया वाईज क्लायंट बेस चेंज होतो आणि त्यांची रिक्वायरमेंट चेंज होतात. तुम्ही जर थोडंसं आउटस्कट्सला काम करताय तर तेव्हा क्लायंटला पाहिजे असतं एक घर, ते फक्त घरकडे बघतात, आतल्या अमेनिटीज कडे तेवढं बघत नाही. त्यांना पाहिजे काय तर एक घर पाहिजे राहण्यासाठी. तर तेव्हा तुम्ही थोडेसे अमेनिटीज कमी केल्यात. पण मेनली एज अन इंजिनियर आमचा मोटो असा असतो की तुम्ही जे गोष्टी दिसतात त्याच्यात कमी करावं, पण ज्या गोष्टी दिसत नाही, जसं की म्हणजे आता मी पर्सनली स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून मला पहिले स्ट्रक्चरच आठवतं. तर मोटो एक असा असतो की स्ट्रक्चरकडे हात नाही लावायचा, तुम्ही बाहेरच्या फिनिशिंग टच मध्ये थोडंसं 19-20 करू शकता. का? कारण 5 वर्षांनी समजा त्या क्लायंटचं थोडंसं बजेट वाढलं तर ते परत ते रिफिनिश करू शकतात. पण बेसिक स्ट्रक्चरला आहे ना काहीच नाही करता येत. 40-50 वर्ष जर ते स्ट्रक्चर टिकणार आहे तर त्याला हात नाही लावणार. म्हणून आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात आणि इतकं चांगलं काम करताय. मग अशी तुम्ही एक मला छोटं एक्झाम्पल सांगितलं त्याप्रमाणे की तुमचे मित्र म्हणाले तुम्हाला दिसतंय पुढचं की हे कसं आहे जे आम्हाला दिसत नाही. त्याच अँगल मधला हा प्रश्न आहे, ते म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन, एक डेव्हलपमेंटचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे, कुठले क्षेत्र येतात, कुठले सेक्टर येतात की ज्याच्यावर आता शासनानं, गव्हर्नमेंटनं काम करण्याची गरज आहे, जर एक 15-20 वर्षात आपल्याला एक बदलतं नाशिक बघायचं असेल तर? ॲज अन इंजिनियर बोलायचं असेल तर सगळ्यात मुद्दा येतो म्हणजे सगळेच लोक म्हणतात की डेव्हलपमेंट पाहिजे, बरोबर आहे. तर डेव्हलपमेंट फक्त एका हाती होत नाही. ॲज अन इंजिनियर आमचं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्ही जे काही डिलिव्हर करतोय म्हणजे ॲज अ कन्सल्टंट म्हणून किंवा एक वर्किंग इंजिनियर म्हणून, तर क्वालिटी फार महत्वाची असते. क्वालिटी काम देत असताना समोर तेवढा रेव्हेन्यू जनरेट होतो का ते पण ते लोक कन्सिडर करतात. तर एक पहिला मुद्दा असाच आहे की जेव्हा तुम्ही कुठलं तरी काम हँडओव्हर करतात किंवा तुम्ही घेतात तर तुमचं एक फिक्स असं हे असायला पाहिजे की मी या क्वालिटीमध्ये डिलिव्हर करणार आहे, या क्वालिटीमध्ये जर मी डिलिव्हर करणार आहे आणि त्या क्वालिटीमध्ये डिलिव्हर करताना मला जो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे तो तेवढा फिजिबल आहे का, तो आहे तरच मी काम करेन. नाही तर मग त्या कामाला मी स्वैच्छिकपणे नाही म्हणेल, कुठलंही हे न करता की हा मी कामाच्या क्वालिटीमध्ये कमी जास्त करतोय. हा पहिला मुद्दा झाला ऍज अन इंजिनियर माझा एक पॉइंट ऑफ व्ह्यू. दुसरं की नंबर ऑफ टाइप्स आहेत डेव्हलपमेंटसाठी, सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी. रोड रस्ते झाले किंवा चांगले ड्रेनेज सिस्टम म्हणा किंवा चांगले डिपार्टमेंट जसं की सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स किंवा ज्या काही असतील. आता या गोष्टी थोडंसं हायर लेवलला डिस्कशनचे मुद्दे असतात जिथे आमचं एवढं अजून इंटरॅक्शन नाही. म्हणजे मी एक फ्रेश इंजिनियर असल्यामुळे माझं तेवढं इंटरॅक्शन तिथे नाही.
तेच आम्हाला पण हवंय, की एक इंजिनियर म्हणूनच आम्हाला ते तुमचं विजन हवंय, बरोबर आहे. की त्याच्यात आपण तर चेंज नाही करू शकत ॲज अ हां, इंडिव्हिज्युअल, पण आपण विचार करू शकतो, की असं आयडियल असं असलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यातलाच दुसरा प्रश्न आहे म्हणजे गव्हर्नमेंटनं आता काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत, हं, जर या डेव्हलपमेंट लवकर आणायचे असेल, याला थोडं स्पीड अप करायचं असेल तर. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं? या बाबतीत असं आहे, की सर पहिले तर ज्या गोष्टींची कमी आहे या सिटीमध्ये, हं. वाढत्या काळाची गरज आहे. आपण एक जस्ट मुद्दा बोलायचा झाला, की या नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्र भागात थोडंसं बोलायचं झालं, तर नाशिकला चांगला एज्युकेशन हब म्हणून ओळखलं हो, जातं. हो. बरोबर आहे. पण त्याच समोर माझा दुसरा मुद्दा आहे, की आम्ही इथे चांगले इंजिनिअर होतोय. पण मग अशी का गरज पडते, की आम्हाला चांगल्या कामं करण्यासाठी किंवा चांगलं शिकण्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागत आहे. हो, म्हणजे हो. मी स्वतः एक इंजिनिअर झाल्यानंतर नाशिकमध्ये माझी इंजिनिअरिंग झाली, चांगल्या प्रमाणे शिकलो. पण मला जेव्हा काम आणि शिकण्याची गरज पडली, तर मला का बाहेर जावं लागलं? हं, हं, हं. तर अशा गोष्टी इथे आणायला हव्यात, बरोबर. की जे आम्ही इथेच शिकू शकू. हं. किंवा आम्ही आज आज जर आम्ही फील्डमध्ये आहोत, तर आम्ही पण असं काम करायला हवं, की जे इंजिनिअर होतात ते त्यांना ती ट्रेनिंग इथेच भेटेल. बरोबर. जे आम्हाला बाहेर जावं लागलं, ती बाहेर जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. तर त्याकरता सिव्हिल इंजिनिअरसाठी तर ठीक आहे, की कामच जे होणार आहे ते आहेत. पण बाकीच्या फील्डसाठी पण जर बोलायचं झालं तर आय-टी हब म्हणा किंवा मेकॅनिकलसाठी जे काही कंपनीज आहेत आणि जेव्हा बाहेरचे प्रोजेक्ट्स किंवा बाहेरचे फील्ड्स जेव्हा बरोबर. नाशिकमध्ये एंटर करतील, हं, हं, हं. तेव्हा एक्सपोजर वाढेल आणि अल्टिमेटली तो हं. फरक आहे ना शेवटी सिव्हिल इंजिनिअर किंवा या फील्डवरती येतोच. कारण येतोच. लोकं येतात, घरांची गरज पडते. घर आले, मग सगळं मुलं शिकतात, फील्डवरती येतात, एज्युकेशन वाढतं. या गोष्टी वाढल्यामुळे मग शेवटी काही ना काही ते लोकं इथे करण्याचं बघतात. बघतात. हां, तर सगळे इंटरकनेक्टेड आहेत एकमेकांशी. सगळे इंटरकनेक्टेड रस्ते आहे. नसतील, डेव्हलपमेंट असेल, हां, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री, बिलकुल. एम्प्लॉयमेंट आणि असं आपलं सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल, जे सगळ्याचा बेस आहे. हो. आणखीन एक अवघड प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे तुम्हाला, की ॲज अ सिव्हिल इंजिनिअर तुम्ही आता बरेच प्रोजेक्ट केलेत. आता स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून समजा करताय. तर आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एकच बेस्ट प्रोजेक्ट जो तुमचा सांगायचा झाला, जो तुमच्या आवडीचा प्रोजेक्ट आहे, हं, हं. तर तो कुठला सांगाल आणि त्याची स्पेशालिटी काय? अ, थोडंसं त्याचं पुढचं बोलतो. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअर तर व्हायचंच होतं. हो. पण त्याच्यापुढे स्ट्रक्चरमध्येच जायचं हे थोडंसं ठरलं. बरं. तर त्या बाबतीत झालं की हां, काँक्रीट स्ट्रक्चरची आवड आहे. हं. मग काँक्रीट स्ट्रक्चर फक्त उभंच का करायचं? त्याच्या आतमध्ये काय आहे? म्हणजे जनरली लोकांना बिल्डिंग दिसते. हो. पण स्ट्रक्चर आहे ना, हे कुठेतरी हिडन असतं. ज्याच्याकडे लोकांचं लक्षच नाही जात, हं, हं. की ज्या स्केलेटनमुळे ही पूर्ण बिल्डिंग उभी आहे. हं, हं. तर ते काय आहे आणि ते कसं आहे, ती बघण्याची म्हणजे आवड निर्माण झाली आणि म्हणून मी स्ट्रक्चरमध्ये गेलो. बरं. स्ट्रक्चरमध्ये गेल्यानंतर कळलं, की अच्छा ही तर अजून वास्ट फील्ड आहे. हं, हं, हं. मग पर्टिक्युलरली त्याच्यात रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रोजेक्ट्स करू. हे बरं. करत असताना मी फील्डमध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स पासून सुरुवात केली हं, हं. आणि आज जेव्हा UDCPR 2020ला चेंज झाल्यानंतर आम्हाला पण थोडंसं एक्सपोजर जास्त भेटला स्टेट वाईड लायसन्स झाल्यामुळे. बरोबर. मग त्याच्यानंतर मी मुंबईला पण काम केले, हं, हं. कोल्हापूर, अकोल्याला पण काम केले हं, आणि हं. नागपूर वाह! आणि याच्यात औरंगाबाद साईडला पण सुद्धा आम्ही काम हं, केलं. हं, हं. तर भरपूर प्रोजेक्ट्समध्ये काम करायला चान्स भेटला. वाह! याच्यात जर माझा चॅलेंजिंग प्रोजेक्ट बोलायचा झाला तर आमचा एक मुंबईचा प्रोजेक्ट होता जो मी सिप्झला केला. अच्छा. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट हं, होता. हं. साधारणतः 3.25 लाख स्क्वेअर फूटचं काम होतं बापरे! आणि डायमंड ऑफिस आहे ते त्यांचं गव्हर्नमेंटचंच. तो चॅलेंजिंग याकरता मी म्हणेल की अचानकच आला. म्हणजे क्लायंट अप्रोच झाले. क्लायंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट प्रोजेक्ट असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर. त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत मी ऑलरेडी समृद्धी एक्सप्रेसचं एक ऑफिसचं काम केलं होतं. हं, हं. तिथला कॉन्टॅक्टमुळे मला इथे पण त्यांनी अप्रोच केला, की सर घाईने काम करायचंय. तर तो सगळ्यात मोठा चॅलेंज पहिला असा होता, की अचानकच एवढा मोठा प्रोजेक्ट आला, बरोबर. की एकदमच स्केल मोठा आहे आणि टाईम लिमिट फार कमी आहे. तर परत मी म्हटलं तसंच, की मुंबईची सवय असल्यामुळे दिवस हं, असो हं. की रात्र थोडंसं काम काम करण्याची कराय सवय असते. म्हणून म्हटलं, की ठीक आहे 15-20 दिवसात डिलिव्हर करायचं आहे, करू शकतो. पूर्ण प्रोजेक्ट डिलिव्हर करायचं म्हटलं, की थोडासा प्रॉब्लेम येतो. पण ठीक आहे करू. मग दुसरं चॅलेंज होतं, की मुंबईचा रिजन आहे. थोडंसं बाकीचं सगळं चेंज होऊन जातं. टर्मिनॉलॉजीज चेंज होतात किंवा टेक्निकल डिस्कशन्स चेंज होतात.
या बाबतीत थोडंसं मी आणखी काही लोकांना श्रेय देईल. म्हणजे माझ्या स्ट्रक्चरलच्या फील्डला सुरुवात केली म्हणजे मुंबईचा एक्सपोजर तर होताच मला. प्लस माझेच एक खास मित्र जे आजही स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणूनच काम करतात, प्रसन्न भोसले. लहानपणापासून मित्रच आहे माझा आणि आम्ही दोघांनी सोबतच या फील्डला सुरुवात केली. तर त्याची सगळ्यात मोठी साथ भेटली की ठीक आहे, मोठा प्रोजेक्ट आहे, तू कर, काय हरकत नाही, मी तुला सोबत आहे. आणि मला पण तेवढा एक्सपिरियन्स आहे या फील्डचा आणि या एवढ्या मोठ्या स्केलच्या प्रोजेक्टचा. तर दोघांनी सोबत मिळून काम केलं आणि तो प्रोजेक्ट करत असताना मला आणखी काही गोष्टी कळल्या की अच्छा हे पण असतं, कारण ती कमर्शियल आणि इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग होती. सो स्ट्रक्चरल बिहेवियर किंवा त्याच्यात अजून स्ट्रक्चर काय बिहेव करतं मी अजून डिटेलमध्ये शिकलो. त्याच्यासोबतच की अच्छा हे असतं ते असतं आणि याच्यात जास्त डिटेलमध्ये कसं जात आहे. त्यानंतर मग अजून एक समृद्धी एक्सप्रेसचा प्रोजेक्ट आहे, आधी जसं म्हटलो तसं भेटला होता. आज एक नागपूरकडे एक स्कूलचंही काम आहे, करतोय. आणि बाकीचं मग नाशिकच्या असं मला वाटतं की कायम असं होतं कुठल्याही या प्रश्नाचं उत्तर की सगळेच केले. म्हणजे आईला जसं आपली सगळी मुलं आवडत असतात, जर 2-3 मुलं असतील तर ती सगळीच आवडतात. त्यातलं एक आवडतो म्हणायचं सांगितलं तर ते फार अवघड जातं. सिव्हिल इंजिनियरचं पण होतं किंवा स्ट्रक्चरल इंजिनियरचं पण होतं की आपण केलेलं प्रत्येक काम बेस्टच करतो. या बाबतीत असं सांगेल मी तुम्हाला की पर्सनली माझं एक मत आहे की प्रत्येक स्ट्रक्चर किंवा प्रत्येक एलिमेंट, काही लोकांना असं वाटतं की ना सारखंच तर आहे की इथे पण बीम आहे तिथे पण बीम आहे, काय फरक आहे, पण तसं नसतं. वेगळा फरक असतो. जस्ट थोडंसं डायमेन्शन जरी चेंज झाले ना तरी तो प्रोजेक्ट आहे ना पूर्ण वेगळा बिहेव करतो. तर यामुळे ना कुठलाही प्रोजेक्टला, म्हणजे मी क्लायंटला पण सांगत असतो नेहमी की तुम्ही कोणाला दुसऱ्या स्ट्रक्चरशी कम्पेअर नाही करू शकत. आम्ही जस्ट एक एलिमेंट जरी चेंज केला ना तुम्हाला नाही कळत की तो कसा चेंज झाला, पण आमच्या दृष्टिकोनाने ना त्याचं बिहेवियर चेंज होतं, त्याचे रिझल्ट चेंज होतात आणि प्रत्येक गोष्ट चेंज होते. म्हणून प्रत्येक प्रोजेक्ट आहे ना हा आयडेंटिकल प्रोजेक्ट आहे, याला तुम्ही कंपॅरिझन नाही देऊ शकत सहसा. बरोबर. अगदी शेवटच्या टप्प्यात येऊया आता की आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? जवळपास आयकॉन स्टील मी गेल्या 10 वर्षांपासून वापरतो. वाह, क्या बात आहे. आणि काही जे डीलर्स आहेत आपले त्यांचा रिस्पॉन्सही चांगला आहे. मी त्यांच्यासोबत काम करत असताना माझ्या नाशिकच्या प्रोजेक्ट्सवरती पर्सनली मी 4-5 प्रोजेक्ट्सला वापर केला आहे. जसं जसं ते इनोव्हेशन्स करतात, म्हणजे तुमच्या केसमध्ये बोलायचं झालं आयकॉनच्या बाबतीत तर त्यांनी पहिले ग्रेड चेंज केले आणि फायदा असा होतो की जी आयकॉनची टीम आहे ती वेळोवेळी येते, ती नवीन जे काही इनोव्हेशन्स करतात त्याच्याबद्दल पहिले आम्हाला माहिती देते. त्या माहितीचं आम्ही थोडंसं म्हणजे सगळं बघितल्यानंतर आणि स्टडी केल्यानंतर त्याचं कुठेतरी आम्हाला डिझाईन करत असताना वापर करता येतो आणि याच्यामुळे थोडंसं काही वेळा डिझाईनमध्ये पण फायदा होतो आणि हीच माहिती पुढे आम्ही यांच्याकडे बिल्डर्सकडे किंवा कॉन्ट्रॅक्टर्सकडे फॉरवर्ड करत असतो. तर तिथे त्यांना पण ते कामी पडतं. तर आयकॉनचं हे सगळ्यात मोठं फायदा आहे की ते लोक वेळोवेळी येतात, आमचं इंटरॅक्शन चांगलं आहे आणि इंटरॅक्शन करत असताना फायदा तोच होतो की त्यांचं जे काही इनोव्हेशन्स आहेत ते पटकन आमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे ते आम्हाला पण फायदेशीर आहेत आणि ते आम्ही पुढे यांना पण करून देतो आहे त्याचा फायदा. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येतात, ऑफकोर्स तुमच्यासारखेच यंग आहेत, त्यांना काहीतरी नवीन करायचे आणि पण आता फ्रेशर्स आहेत, तर त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून आणि एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? सर, या बाबतीत मी पहिली सुरुवात करेल इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरच्या मुलांपासून. आता रिसेंटच एक एक्झाम्पल देतो. मला संदीप इंजिनिअरिंगला म्हणजे संदीप कॉलेजमध्ये मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं लास्ट इयरच्या मुलांसाठी. सर, थोडंसं दुर्दैवच्या बाबतीत बोलेल की एज्युकेशन सिस्टम थोडंसं आमच्या एजमध्ये, म्हणजे आम्ही जे पास आउट झालो तेव्हा जे आम्ही शिकलो होतो आणि त्याच्यानंतर आज जे मुलांना बघतोय तर फार फरक आहे आणि इम्पॅक्ट आहे ना तो पॉझिटिव्ह असण्याऐवजी निगेटिव्ह आहे, फ्रँकली स्पीकिंग. तर एक सगळ्यात पहिला मुद्दा इंजिनियर्सला सांगण्याआधी मी असं सांगेल की थोडंसं जे अकॅडमिक प्रोफेसर्स किंवा अकॅडमिशियन्स जे आहेत त्यांनी बघायला हवं की इंजिनिअरिंगला आहे ना थोडंसं आता चेंज करण्याची गरज आहे. लास्ट इयर तुम्ही ट्रेनिंगला देताय तर कंपल्शन करा की ते लोक खरंच फील्डवर जात आहेत. आणि दुसरं, माझ्यासोबतचे जे कन्सल्टंट किंवा इंजिनियर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही मॅन्डेटरी करा की तुम्ही येत असाल
तरच मी तुम्हाला ते इंटर्नशिपचं सर्टिफिकेट किंवा इंजिनिअरिंगला लास्ट इयरला लागणाऱ्या प्रोजेक्टचा रिपोर्ट साठी जे काही सायनेजेस पाहिजे ते मी देईल. तुम्ही जर मेंडेटरी केलं तर ते खरंच शिकतील. आणि दुसरं, तुम्ही मेंडेटरी केल्यापासून तुमचं पण तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे की हा तुम्ही खरंच त्यांना काहीतरी शिकवताय. मुलांनी जेव्हा मुलांसाठी बोलायचं झालं तर त्यांनी फक्त बेसिक किंवा बुकिश नॉलेज न घेता, वाढती फील्ड आहे आणि थोडंसं स्पीड पकडलं आहे या फील्डने. टेक्नॉलॉजी थोडीशी पुढे गेलेली आहे, तर आता सॉफ्टवेअरचे यूज वाढलेले आहेत. तर तुम्ही बुकिश नॉलेज सोबत आहे ना सॉफ्टवेअर तुमच्या करिअरमध्येच, म्हणजे इंजिनिअरिंगचा लास्ट इयर असतानाच शिकायला पाहिजे. असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंग झाले आणि त्याच्यानंतर आता काहीतरी करायचं म्हणून शिकूयात. दुर्दैव असं झालं की मी काही इंटरव्ह्यूज घेतले. सर असं सांगेल की हार्डली 20% मुलं आहे ना इलिजिबल होते माझ्या रिक्वायरमेंटला, आणि माझी रिक्वायरमेंट होती ते माझ्या कामाचे फक्त 30% होती. त्या 30%ला एलिजिबिलिटी फक्त 20% मुले होते. सो आम्ही कॉलेजला पण ते मुद्दा मांडला की सर आम्ही पण इच्छुक आहे. म्हणजे पर्सनली माझ्या बाबतीत बोलायचं झालं की मला ना थोडंसं ट्रेनिंगची आवड आहे. म्हणजे मी मुलांना सॉफ्टवेअर शिकवत असतो, काही बॅचेस मी घेत असतो पर्सनली. सो मी कॉलेजला पण बोललो आम्ही की तुम्ही या बाबतीत काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आम्हाला किंवा आमच्यासारखे जेवढेही लोक कन्सल्टंट्स इच्छुक आहेत ना, त्यांना तुम्ही कन्सल्ट करा, त्यांच्यासोबत टायअप करा, त्यांना तुम्ही बोलवा किंवा त्यांच्याकडे मुलांना पाठवा. त्यांना ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वर्ल्ड इंजिनिअरिंग झाल्यानंतर एक्सपोजर न देता इंजिनिअरिंग चालू असतानाच एक्सपोजर द्या की काय करतात आम्ही नेमकं काय करतोय. तर काय होतं की तिथून निघाल्यानंतर आम्ही त्यांना लगेच हायर पण करू शकतो. आता हायरिंगला फार इश्यू येतोय. काय सो हे होते इंजिनियर निकुंज भानुगारी यांनी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की हा थेरॉटिकल एक्सपिरियन्स वेगळा असतो, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण असे सिनियर्स तुम्हाला मदत करायला कायम तयार आहेत. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या क्षेत्रामध्ये खूप चांगला स्कोप आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात. भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. जरूर. थँक्यू व्हेरी मच.